नमस्कार, मी ऋषी देसाई। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी अर्थात भाजपची बैठक सुरू आहे। भाजपच्या लोकसभा उमेदवारांच्या निवडीच्या शिक्कामोर्तबी संदर्भातली सगळ्यात मोठी बैठक दिल्लीमध्ये सुरू आहे। थेट ही दृश्य पाहतोय। दिल्लीमध्ये सगळे महत्त्वाचे नेते आता दाखल होत आहेत आणि याच बैठकीत देशभरातल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते। महाराष्ट्रातल्या लोकसभा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब आता होणार आहे। भाजपची सीईसीची बैठक आता होती आहे। लोकसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता मानली जाते। 100 पेक्षा जास्त देशभरातल्या 100 पेक्षा जास्त उमेदवारांची नावं आज घोषित होण्याची शक्यता आहे। या क्षणाची मोठी बातमी। आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत। विनोद, सगळ्यात मोठा पक्ष असणारा भाजप आपल्या उमेदवारांची नावं आज शिक्कामोर्तब करतंय। 100 नावांची घोषणा होणार। सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातली नावंही आज ठरली जातील, शिक्कामोर्तब केलं जाईल। काही नवीनांना संधी, काही जुन्यांच्या नावावर काट, असं होईल। काय काय या सगळ्या संदर्भात माहिती मिळते? भारतीय जनता पक्षाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीमध्ये पोहोचले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे। ही बैठक फार महत्त्वाची आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या जवळपास 100 ते 120 उमेदवारांची नावांची घोषणा करणार आहे। आज बैठक आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, नितीन गडकरी यासारखे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित आहे आणि या बैठकीमध्ये देशभरातील जवळपास 120 उमेदवारांवर नावांवर चर्चा होणार आहे आणि आज शक्यता अशी आहे की महाराष्ट्रातील जवळपास 10-12 नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। परंतु सध्या जी बैठक सुरू आहे या बैठकीनंतर आपल्याला कळेल की महाराष्ट्रामध्ये किती नाव आहेत। तर खास करून महाराष्ट्रामधील जी इच्छुक उमेदवारांची यादी आहे ती पंतप्रधान यांच्याकडे सुपूर्द करण्याची माहिती येत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची सर्व माहिती दिली आहे। तर आज फार महत्त्वाचा दिवस आहे महाराष्ट्रासाठी, कारण महाराष्ट्रातील जे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार आहे। विनोद, या सगळ्या संदर्भात एक महत्त्वाची जी बातमी आपल्याकडे आहे की महाराष्ट्रातल्या लोकसभा उमेदवारांची घोषणा होणार, त्या बातमीकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष राहील। तुर्तास धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल। विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात होते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।